नमस्कार मंडळी. तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण मक्यापासून भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे. एकदा जर खाल्लं तर पुन्हा पुन्हा करून खाल्ला, एवढी भारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं आपण छानपैकी मक्याचे कणस घेतलेले आहेत. तर मक्याचे कणस आता इथं आपण छानपैकी साफ करून घेऊया. तर इथं आपले छानपैकी सर्व मक्याचे कणस साफ करून घेऊया. तर बघू शकता छानपैकी असे साफ झालेले आहेत. साफ झाल्याच्या नंतर छानपैकी एका सुरीच्या चाकूने आपण सर्व मक्के फेलून घेऊया. म्हणजे कुणी हाताने काढतात, पण मग आपल्या हाताने नाही, आपण चाकूच्या सहाय्यानेच घेतलं बरं का. सर्व कट करून घ्यायचे, छानपैकी असे कट करून घ्यायचे सर्व बरं का. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण कट करून घेऊ राहिलोय. तर इथं आपले कट करून झालेले आहेत मक्याचे कणस. आता तुम्ही बघू शकता किती छान आणि मोकळे मोकळे असे झालेले आहेत. आता छानपैकी याला पण आपण शिजवून घेऊया. तर इथं बघू शकता छानपैकी आपण शिजवून घेतलेले आहेत. मीठ टाकलं आहे पाण्यात, त्यामध्ये आता वरतून आपण जे मक्के आहेत ते शिजायला टाकून देऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी 1-2 उकळ्या काढून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असा मक्का शिजलेला आहे. आता मक्यामध्ये आपण बेसन पीठ आणि मक्याचं पीठ ॲड केलेले आहे. तुम्ही बघू शकता ते पीठ ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार तिखट घ्या. तिखट घेऊन झाल्याच्या नंतर आवडीनुसार मीठ घ्या बरं का. मीठ घेऊन झाल्याच्या नंतर आवडीनुसार हळद घ्या. हळद घेऊन झाल्याच्या नंतर एका चमच्याच्या सहाय्याने पूर्ण आपण एकत्र करून घ्यायचं बरं का, पाणी न टाकता. तर पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल. आणि इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण चमच्याच्या सहाय्याने सर्वकडे एकजीव करून घेऊ राहिलो. तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपलं सर्व पीठ लागलेलं आहे. इथं लगेच आपण तयारी करायची. तुम्ही बघू शकता छानपैकी असं सुकीच मके आपण तेलामध्ये ॲड करायचे बरं का. तर इथं तुम्ही बघू शकता किती छानपैकी त्याला कलर येत राहिला आहे. इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपले जे मक्का आहेत त्याला आपण छानपैकी झालेले आहेत. तर इथं एका आपण भांड्यात काढून घेऊया. एकदम कुरकुर आणि खूप छान असे लागतात, चवीला पण एकदम सुंदर. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर मक्याचं किती छानपैकी नाश्ता तयार आहे. तर असे पण तुम्हीच बनवा कुरकुरीत मक्याचा नाश्ता. तर बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.